नमस्कार, आपण पाहत आहात स्त्री शक्ती न्यूज. मी रसिका. पिंपरी चिंचवड शहरातील क्रिएटिव्ह अकॅडमीच्या संचालकांकडून विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर आणखी 3 पीडितांनी विद्यार्थिनी समोर येऊन संबंधित आरोपी संचालकांविरुद्ध तक्रार नोंदवली आहे. तर दुसरीकडून या घटनेवरून शहरातील आमदार चांगलेच आक्रमक झाले आहेत. पिंपरी शहरातील सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेऊन आंदोलनाचा इशारा दिलाय. तर भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांनी स्वतः तर कायदा हातात घेण्याचा इशारा देत संबंधित संस्थेची इमारतीवर बुलडोझर चालवण्याचा इशारा दिलाय. तर अकॅडमीच्या आरोपी संचालकाने 10 वर्षापूर्वी देखील असंच कृत्य केल्याने त्याच्या बाजूने कोणत्याही वकिलाने वकीलपत्र घेऊ नये, अन्यथा त्या वकिलाला आम्ही बघून घेऊ, असा इशारा विधान परिषदेच्या भाजप आमदार उमा खापरे यांनी दिलाय. या सगळ्या प्रकरणामुळे संबंधित शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या इतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे राज्य सरकार या प्रकरणाकडे किती गांभीर्याने बघते याकडे सर्वांचं लक्ष लागले. खरं पाहिलं तर हा नौशाद शेख जो आहे क्रिएटिव्ह अकॅडमीचा, मागे सुद्धा त्यांनी अशा पद्धतीने केलं, त्याची केस सुरू आहे. मी आज तर तुमच्या माध्यमातून वकिलांना आव्हान करीन की कोणी याची केस घेऊ नये. पहिली गोष्ट ही आहे की कोणी त्याची केस घेऊ नये. जो अशा लहान मुलीवरती अत्याचार करतोय अशा नराधमाची केस ज्या वकिलांनी घेईल त्या वकिलांच्या काय करायचं ते मग आम्ही पुढे बघून घेऊ. हे पहिलं आव्हान मी आपल्या माध्यमातून करते. तसंच माननीय देवेंद्रजी गृहमंत्री, आपले उपमुख्यमंत्री ह्यांच्याकडेही मागणी करणार की अशा अकॅडमीकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे. आपण पहा, कारण आम्ही तिन्ही आमदार थेट भूमिका हेच राहणार. महापालिकेकडनं त्याची पूर्ण माहिती घेऊन त्याच्या बिल्डिंगवर पण बुलडोझर चालवणार. आम्ही त्याची पण बिल्डिंग पाडणार, जशाच तसं उत्तर देणार. हे बा, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ नाही सोसवलं पाहिजे. एखाद्या घटनेकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्या घटनेत असलेले आरोपी त्यांची आहे ना स्वतःची ताकद वाढते की माझं कोणी काय करू शकत नाही. मग त्याच्यासाठी काही कायदेशीर कारवाई करत असताना मग त्या कठोर केल्या पाहिजेत. याच्या संदर्भामध्ये आम्ही प्रशासनाच्या मागे लावू, पोलीस प्रशासनाच्या मागे लावू. पण असली वृत्ती, असली जी बुद्धीवाली लोक आहेत, असल्या वृत्तीवाली जी लोक आहेत त्यांना आम्ही शहरात टिकून देणार नाही. काल अंबादास दानवे यांनी जनता दरबार